नमस्कार, न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। सावरकर जयंतीनिमित्त फर्ग्युसन कॉलेजचा ऐतिहासिक कक्ष जनतेसाठी खुला। शुभांगी तावडेच्या कुटुंबाला मंत्री यशोमती ठाकूर यांच्या सांत्वनपर भेट। आमदार नारायण कुचे आणि जालना जिल्हाधिकाऱ्यांनी केली नुकसानीची पाहणी। आणि अनधिकृत धार्मिक बांधकाम हटवण्यासाठी आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन। नमस्कार, मी साक्षी पांचाळ, आपण पाहताय न्यूज अनकट। हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। स्वातंत्र्य सैनिक विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त काल पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधील त्यांच्या वास्तव्याचा कक्ष आता सर्वसामान्य जनतेसाठी खुला करण्यात आलाय। सावरकर 1902 ते 1905 या कालावधीत फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते। त्यांच्या याच कक्षाचं स्मारकात रूपांतर करण्यात आलं असून येथे सावरकरांच्या जीवन प्रवासाशी संबंधित माहिती आणि फोटोंचे प्रदर्शन देखील उभारण्यात आले। फर्ग्युसन कॉलेजमधील हा ऐतिहासिक कक्ष भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल असा विश्वास महाविद्यालयातील प्रशासन आणि इतिहास प्रेमींनी व्यक्त केलाय। अमरावतीत कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदावर कार्यरत असलेल्या शुभांगी तावडे या महिलेने पती आणि सासरच्या जाचाला कंटाळून 4 दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती। या घटनेने शुभांगीच्या दोन्ही मुली पोरक्या झाल्यात। शुभांगीच्या परिवाराचं सांत्वन करण्यासाठी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या घरी भेट देऊन चर्चा केली आहे। यावेळी शुभांगीच्या गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी नातेवाईकांनी ठाकूर यांच्याकडे केली आहे। तर या प्रकरणी तातडीने कडक कारवाई होईल याचा पाठपुरावा करणार असल्याचं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं। महिलांचा विषय जिथे आला तिथे थोडासा हलगर्जीपणा शासन, प्रशासन, पोलीस यांच्याकडनं होताना मला प्रामुख्यानं दिसतो आहे। खरं त्यांनी पहिल्या दिवशी काही 3 लोकांना पकडलं आहे, पण 3 जे फरार झाले, 2 लोक जे फरार झाले त्यांच्यावर लक्ष ठेवणं, त्यांना पकडणं अतिशय गरजेचं आहे। आता मला त्यांच्या परिवारामध्ये सांगत होते की अंतिम संस्कार झाल्यानंतर शुभांगीचा जेव्हा फोटो तिच्या वडिलांनी स्टेटसवर टाकला, तो जे फरार लोक आहे त्यांनी तो बघितलेला आहे। याचा अर्थ असा आहे की पोलिसांनी त्याचं व्यवस्थित सर्वे करून जे काय CDR वगैरे बोलवून त्या लोकांना इझिली ट्रॅक करू शकतात, ते ट्रॅक झाले पाहिजे आणि ते पकडण्यात आले पाहिजे। मी CPंना पण बोलायचा प्रयत्न केला। आता विषय असा आहे की अतिशय गंभीर बाब अशा सगळ्याकडनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत। महिला आयोगानं डिव्हिजनल लेवलवर सुनावणी घेणं अतिशय गरजेचं आहे। आमदार नारायण कुचे आणि जालना जिल्हाधिकाऱ्यांनी मुसळधार पावसामुळे बदनापूर तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे। अनेक गावातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचं पावसाने मोठं नुकसान केलंय। यामुळे आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिलाय। तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केल्यात। मिळाली आणि जेव्हा व्हिडिओ माझ्या ताबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनी टाकले की शेतीमध्ये काल ढगफुटी झाली अशी बाजार वायगावचे काही शेतकऱ्यांनी मला सांगितले आणि मी मग कृषी विभागाला विचारलं। 68 मिलीमीटर पाऊस झाला, 65 मिलीमीटरच्या पुढे जर झाला तर आपण अतिवृष्टी धरल्या जाती, हा शासनाचा नियम। त्या प्रमाणात तिथं 68 मिलीमीटर पाऊस झाला। मग मी माननीय कलेक्टर साहेब, पांचाळ साहेब यांना बोललो की आपण 1-2 गावाला भेटी दिल्या पाहिजे। शेतकऱ्याचं काय नुकसान झालं, डाळिंब असेल, मोसंबीचा बाग असेल किंवा शेतीमध्ये जमिनी खरडून गेल्या, माती, त्याच्यानंतर विहिरी डुबल्या, आपण तुम्ही बघितलं, आता आम्ही बघितले। आता ह्या ज्या MRAचे विहिरी ब्लॅक सोल म्हणजे काळी माती असल्यामुळं ती ढसळली। पुण्यातील गुरुवार पेठ परिसरात महानगरपालिकेच्या जमिनीवर झालेल्या अनधिकृत धार्मिक बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी करत भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। फडगेट पोलीस चौकी परिसरात आयोजित या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते।
अनधिकृत धार्मिक स्थळांच्या बांधकामात वारंवार तक्रारी करूनही प्रशासन कारवाई करत नसल्याचं सांगत आमदार टिळेकर यांनी कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला. बघा, आपल्या पुणे शहराच्या अगदी मध्य भागामध्ये गुरुवार पेठ या ठिकाणी काही अतिक्रमण आहेत. शासकीय जागेवरती पुणे महापालिकेच्या आरक्षण जागेवरती काही अतिक्रमण झालेलं आहे. दर्ग्याच्या नावाखाली राजाशाह हॉलची निर्मिती केली गेली आणि ते अतिक्रमण टाकलं गेलं. सकल हिंदू समाजाच्या वतीनं अनेक सामाजिक संघटनेच्या वतीने वारंवार पुणे महापालिकेला निवेदन दिलं की आता हे अतिक्रमण काढावं. दुर्दैवानं पुणे महापालिकेच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांनी त्याला दुर्लक्ष केलं आणि आज आमच्यावरती ही वेळ आलेली आहे की आज आम्हाला रस्ता रोको करावा लागतोय. कारण आमच्या पुण्याची संस्कृती आहे, आमच्या पुण्याला इतिहास आहे, आमच्या पुण्याला शिस्त आहे, याचं रक्षण झालं पाहिजे. आणि पुण्याचं संस्कृती जपन करत असताना पुण्याला अतिक्रमण मुक्त करावं ही आमची भूमिका आहे. म्हणून शासकीय जागेवरती जे अतिक्रमण असेल हे तात्काळ पुणे महापालिकेने हटवावं ही आमच्या आजच्या आंदोलनाची मागणी आहे. साधारणपणे किती हे आंदोलन साधारणतः या गुरुवार पेठेमध्ये 4 अतिक्रमण असे आहेत जे रस्त्यावरती आहे, जे शासकीय आरक्षित जागेवरती आहेत. ते तात्काळ हटवावेत ही आमची मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन शहरभर गाजेल असा आजच्या निमित्तानं पुणे महापालिकेला इशारा. आणि या बातमीसह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा न्यूज अनकट. हम आदमी औरत तो नहीं, लेकिन जख्म दिल पर हमारे भी पड़ते हैं. दिल दुखता है जब कोई तुच्छ नज़रों से हमें देखता है. बिन गलती के भी हर कोई हमें मुजरिम समझता है. विनती है सबसे, बस हमें थोड़ा सा इंसान समझ लो. मी येत आहे न्यूज अनकटवरती लवकरच. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात. एकीकडे महाराष्ट्रात पाऊस बरसतोय तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील 140 गावात पाणी टंचाईची परिस्थिती आहे. बीडमधील पाणी टंचाईला महायुती सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत नागरिकांनी महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी केली आहे. शेतीला पाणी मिळावं यासाठी गेल्या 4 दिवसांपासून गेवराई तालुक्यातील तांदळा येथे अजय पाटील साळुंके हे उपोषणाला बसलेत, तर सध्या त्यांची प्रकृती खालावली आहे. जायकवाडी किंवा कृष्णा खोऱ्यातील पाणी या भागातील शेतीला मिळावं यासाठी गेल्या वर्षभरापासून 140 गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत लोकलढा आंदोलन सुरू केलंय. शासनाने जो जाहीरनामा दिला निवडणुकीच्या आधी, त्या जाहीरनामाची आम्ही सर्व गावकऱ्यांनी आणि 140 गावातील लोकलढ्यातील सर्व शेतकऱ्यांनी आज तांदळा गावी उपोषण स्थळी त्याची होळी केलेली. होळी करण्याचं कारण एकच आहे की गेले 4 दिवस झाले अजय पाटील या ठिकाणी आमरण उपोषण, पाणी सुद्धा त्यागलंय, पाणी सुद्धा त्यांनी त्याग केलाय आणि पाणी सुद्धा नाही घेतलेलं. डॉक्टर कित्येंदा येऊन गेले, त्यांना आग्रह केला की नाही का तुम्ही पाणी घ्या, नसता त्यांची प्रकृती खूप खालावलेली आहे. त्यांचा बीपी काल 113 होता आणि डायरेक्टली तो आज 170 राहिलेला आहे. त्याकरता माझी पालकमंत्र्याला एक विनंती आहे की आम्हाला विमानतळ नकोय आणि आम्हाला नाही का शेतकऱ्याला सुखी करण्यासाठी आम्हाला पाणी पाहिजे. सातारच्या माण तालुक्यातील दहिवडी आणि म्हसवड परिसरात झालेल्या पावसाने माणगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. मे महिन्यात माणगंगा नदीला आलेला पूर ही इतिहासातील पहिलीच घटना असेल. पावसाने ब्रिटिशकालीन राजेवाडी तलावही पूर्ण क्षमतेने भरला असून सध्या या तलावात 25 फूट पाणीसाठा झालाय. ही सध्या नोंद घेण्याची गोष्ट असल्याचं स्थानिक नागरिक सांगतायत. यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे भुईमूग पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतात भुईमुगाची काढणी करून ठेवलेल्या गंजी भिजल्याने शेंगांना बुरशी येऊन त्या खराब झाल्यात. तसेच काढणीस आलेल्या भुईमूग शेंगांना कोंब फुटलेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर कोसळलेल्या या संकटाला दूर करण्यासाठी शासनाकडून मदत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील
कौलव येथे वसुली करणाऱ्या ग्रामपंचायत लिपिकाला माजी उपसरपंचाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलाय. या प्रकरणी माजी उपसरपंचावर राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. 10,000 किलोची झणझणीत पुणेरी मिसळ, 2100 किलोची चमचमीत खिचडी, 8 फुटाचा लांब चटपटीत कबाब. मस्त खा आणि स्वस्त रहा असे म्हणणारे भारतीय खाद्य संस्कृतीचे शिल्पकार, जगप्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहरजी लवकरच आपल्या भेटीला येत आहेत अनकट स्पेशल या सत्रात. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात. राज्यात कार्यरत होमगार्डला संपूर्ण वर्षभर म्हणजेच 365 दिवस रोजगार मिळावा अशी मागणी होमगार्ड संघटनेने केली आहे. अमरावती जिल्ह्यातील होमगार्ड जवानांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलंय. मागण्या मान्य न झाल्यास संघटना बरखास्त करण्याची मागणी होमगार्ड संघटनेकडून करण्यात आली आहे. 1946 साली देश स्वतंत्र होण्यापूर्वी स्थापन झालेली ही संघटना आजही वर्षभरात केवळ 80 ते 90 दिवसच कामावर असते. उर्वरित काळात होमगार्ड जवानांना मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करावा लागतो अशी व्यथा जवानांनी मांडली. 6 डिसेंबर 1946 साली भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीची स्थापित महाराष्ट्र होमगार्ड ही सर्वप्रथम मुंबईला स्थापित करण्यात आली. परंतु त्या सालापासून आजपर्यंत होमगार्डचं केवळ शोषण आणि शोषण होत आहे. होमगार्डला मोठ्या मुश्किलनं 80 ते 90 दिवस वर्षभरातून काम मिळत आहे. आणि होमगार्ड विभिन्न प्रकारचे, कोणी सायकल कटला चालवतो, कोणी भाजी चालवतो, परंतु बंदोबस्त आला की लगेच तो बंदोबस्तावर पोहोचतो. परंतु या दरम्यान बंदोबस्त संपल्यानंतर जेव्हा तो परत येतो त्यावेळेस त्याच्या हातातून तो काम निघून गेलेलं असतं आहे. म्हणून होमगार्डची जी स्थिती आहे ना, घरची आहे ना घाटची आहे. आणि आज होमगार्ड महाराष्ट्र शासनाकडून हीच अपेक्षा करते की ज्याप्रमाणे MSF तसेच सुरक्षा रक्षक महामंडळ यांना नेहमी सेवा दिल्या जाते, परंतु होमगार्डला मात्र ठेंगा दाखवण्यात येते. आज या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री, माननीय केंद्रीय गृहमंत्री तथा मुख्यमंत्री साहेब यांना आज आम्ही हे निवेदन पाठवलं आहे. पुण्यातील मोहम्मदवाडी परिसरातील वाडकर माळा साई कॉलनी येथे एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत वेळेत आग आटोक्यात आणली आहे. या आगीत एक महिला, एक पुरुष आणि 2 मुलांसह एकूण 4 जण जखमी झालेत, तर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये, तर स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. छत्रपती संभाजीनगरहून पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या कारचा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात झालाय. महामार्गावरील वडीगोद्री येथे दुभाजकाला धडकून हा अपघात घडला असून यामध्ये कारमधील तांबे परिवारातील 8 जण गंभीर जखमी झालेत. पाठीमागून येणाऱ्या भरधाव वाहनाने कारला जवळून ओव्हरटेक केल्याने चालकाचं नियंत्रण सुटून कार दुभाजकाला धडकली आहे. जखमींवरती पाचोड आणि छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. धुळे शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या 42 वर्षीय पंकज घावट या प्रशिक्षणार्थीचा शारीरिक कसरती दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंकज घावट हे अमरावती जिल्ह्यातील सावळापूर जवळील आसेगाव पूर्णा येथील रहिवासी होते. ते माजी सैनिक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. पोलीस प्रशिक्षण केंद्रात त्यांचं प्रशिक्षण घेताना ही घटना घडली असल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासणीत त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे नवप्रविष्ट पोलीस शिपाई 17 क्रमांक 12ची बॅच चालू आहे. नवप्रविष्ट पोलीस शिपाई चेस्ट नंबर 609 पंकज लक्ष्मणराव घावट, भरतीचं घटक आहे त्यांचं नागपूर, ते राहणारे मूळचे अमरावती जिल्ह्याचे अचलपूर तालुक्याचा हा अंमलदार आहे. आज त्यांचं जवळपास इथं 8 महिन्यापासून मूलभूत पोलीस प्रशिक्षण चालू आहे. आज दिनांक
28 रोजी सकाळी रोड रन वॉक दरम्यान सदर विद्यार्थी हे कॅम्पसच्या बाहेर जाऊन वापस आले आणि गेटच्या जवळपास येत असताना त्याला थोडासा त्रास जाणवू लागल्याने त्याच्या मित्रांना त्याने सांगितलं की मला थोडा त्रास जाणवतो. अशा पद्धतीने त्यांनी त्याला थांबवलं, बसवलं. लगेच आमची जी पोलीस व्हॅन होती तिथले जे अधिकारी होते त्यांना बोलवून घेतलं आणि अधिकाऱ्याने तात्काळ त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले. सिव्हिल हॉस्पिटल इथे दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या टीमने सांगितलं की सदर विद्यार्थी हा आपला रिस्पॉन्ड करत नाही आहे. आणि या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.